विधान केलं होतं त्यावरनं देखील टीका झाली होती. नेमकं तुम्हाला त्यावेळेला काय म्हणायचं होतं, काय त्याचा अर्थ प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. पण त्याचा निधी आमचा उलटा केलेला आहे. त्यामुळे 1 रुपया किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले. माझ्याच काळात सापडले. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या. माझ्या आतापर्यंत कमीत कमी 52 जे निघाले, इतक्या घोषणा केल्या की नवीन इतके कामं कृषी कार्यामध्ये केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो, की शेतावर जाऊन आलो, बांधावर जाऊन आलो, अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो. ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं, आश्वासन दिलंय. आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही. मी विद्यापीठाने जाऊन भेट दिल्या, संशोधन केंद्रात जाऊन भेटी दिल्या, शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे GR काढले. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हचा GR माझाच आहे. प्रत्येक गावामध्ये वेगळं स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मी तर आपल्याला एवढंच सांगतो की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 3रा क्रमांक कृषी विभागाचा आलाय.